नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बघा, आजचा जो आपला टॉपिक आहे हा फार इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे आणि सध्याच मकर संक्रांती हा सणही झाला आहे। तर याच पर्स्पेक्टिव्हनी आपल्याला एक कन्सेप्ट येतात भूगोलमध्ये, ज्याला आपण उत्तरायन आणि दक्षिणायन असं संबोधतो। तर एक्झॅक्ट हे कन्सेप्ट काय आहे हे आज आपण डिस्कस करू। आणि हे कन्सेप्ट केवळ बघा म्हणजेच सण किंवा उत्सव यावरच आधारित नाही, तर आयोगानेही दरवेळेस यावर प्रश्न विचारलेले आहे, म्हणजेच एक्झाम पर्स्पेक्टिव्हनी देखील हे टॉपिक महत्त्वाचे आहे। त्यामुळे असा आजचा हा इंटरेस्टिंग टॉपिक आहे जो आपण डिस्कस करणार आहे। ठीक आहे, तर आता बेसिकली बघा, आपल्याला एकंदरीत बघायचं काय आहे, तर आपल्याला सर्वांना हेलिओसेंट्रिझम हा कन्सेप्ट माहीत आहे। हेलिओसेंट्रिझम म्हणजे काय, तर बघा, सूर्य हा केंद्रस्थानी आहे आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरते ही संकल्पना आपण मान्य केलेली आहे, त्याला आपण म्हणतो हेलिओसेंट्रिझम, बरोबर आहे। मग आता सूर्य केंद्रस्थानी आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तर यामुळे बघा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आढळून येतात। नैसर्गिकरित्या जे काही वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, बरोबर आहे, जे काही दिवस रात्र निर्माण होते, तर मग ह्या अशा ज्या काही गोष्टी आहेत, ज्या भौगोलिक घटना आपण म्हणतो, तर या अनेक घटना निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात। मग यामध्ये आपल्याला दोन गोष्टी कन्सिडर करायच्या आहे। पहिली म्हणजे पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पृथ्वीचं सूर्याभोवती देखील फिरणं, ज्याला आपण परिवलन आणि परिभ्रमण असं म्हणतो। ठीक आहे, मग पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते तर त्यामुळे तयार होणाऱ्या भौगोलिक घटना आणि त्याचबरोबर जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरणार तर त्यामुळे निर्माण होणाऱ्या भौगोलिक घटना ह्या आपल्याला आज डिस्कस करायच्या आहेत। तर मेनली आजचा जो आपला टॉपिक आहे तर तो संबंधित असणार आहे पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं या कन्सेप्टशी। म्हणजेच बघा, आता आपण मी तुम्हाला डायरेक्टली काही ज्या बेसिक टर्म्स आहेत त्या मी एक्सप्लेन करते। आपल्याला सर्वांना माहीत आहे की जी पृथ्वी आहे, अर्थ, बरोबर आहे, तर ही अर्थ टिल्टेड आहे। टिल्टेड म्हणजे काय, तर जरी हा जरी आपण म्हणतो की अर्थ हे म्हणजे पृथ्वी ही वर्तुळाकार आहे, पण आपल्याला माहित आहे की ओरिजिनल जो शेप आहे पृथ्वीचा, जो आकार आहे तो प्रॉपर वर्तुळाकार नाही आहे, बरोबर आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पृथ्वी ही टिल्टेड आहे। आता टिल्टेड म्हणजे काय, तर आपल्याला माहित आहे कुठल्याही वर्तुळाकार गोष्टीचा जो केंद्र असतो त्यातून आपण एक लाईन ड्रॉ करतो, तर हा झाला प्रॉपर ॲक्सिस तिचा। आणि हा प्रॉपर ॲक्सिस झाल्यामुळे आपण काय अझूम करतो की कुठलीही वर्तुळाकार गोष्ट जर का स्वतःभोवतीच फिरत असेल तर मग ती फिरत असताना त्याचा जो सेंटर असते हा झाला केंद्र, बरोबर आहे। आणि या केंद्राला अनुसरून ती गोल जी गोष्ट आहे किंवा वर्तुळाकार जी गोष्ट आहे ती काय करणार, रोटेट होणार, म्हणजेच फिरणार। मग आपलं अझम्पशन काय असणार की जर का पृथ्वी वर्तुळाकार आहे आणि हा पृथ्वीचा केंद्र आहे, तर पृथ्वीने कशा पद्धतीने रोटेट व्हायला पाहिजे, तर या केंद्राच्या अकॉर्डिंग पृथ्वीने रोटेट व्हायला पाहिजे, बरोबर आहे। म्हणजेच एक वर्तुळाकार गोष्ट आहे आणि ती अशा पद्धतीने तिच्या केंद्राभोवती फिरते, म्हणजेच रोटेट होत आहे। पण आता आपल्याला माहित आहे की पृथ्वीच्या बाबतीत असा कन्सेप्ट नाही आहे। पृथ्वी ही टिल्टेड आहे असं आपण म्हणतो। टिल्टेड म्हणजे काय, तर जर का हा परपेंडिक्युलर ॲक्सिस असेल तर पृथ्वीचा जो ॲक्सिस आहे तो अशा पद्धतीने टिल्ट झाला आहे। टिल्ट म्हणजे काय, तर तो ॲक्सिस असा वाकला आहे। म्हणजेच आपण सिंपल असं म्हणू शकतो की जर का ही वर्तुळाकार गोष्ट असेल तर पृथ्वी ही अशा पद्धतीची आहे। म्हणजेच हा वर्तुळाकार जो गोष्ट आहे ही कुठली, ज्याला आपण पृथ्वी म्हणू, तर ही कशी झाली आहे, थोडी टिल्ट झाली आहे, म्हणजेच आडवी आहे। म्हणून तिचा ॲक्सिस बघा आपल्याला अशा पद्धतीने दिसतो। त्या लक्षात, जो केंद्रामधून पास होणारा ॲक्सिस आहे तो आपल्याला कसा दिसतो, या पद्धतीने, म्हणजेच पृथ्वी टिल्टेड आहे असं आपण म्हणतो, बरोबर आहे। मग आता बघा, पृथ्वी अशी टिल्टेड असल्यामुळे म्हणजेच आपला एक्सपेक्टेड जो ॲक्सिस आहे तो कसा असायला पाहिजे होता, हा जो मी तुम्हाला पर्पल कलरने दाखवला असा परपेंडिक्युलर असायला पाहिजे होता, परंतु पृथ्वीचा ॲक्सिस कसा आहे, पृथ्वीचा ॲक्सिस असा टिल्टेड आहे, म्हणजे असा आडवा आहे। याचाच अर्थ काय की पृथ्वी अशी थोडी वाकलेली आहे, टिल्ट झालेली आहे, बरोबर आहे। मग आता जर का पृथ्वी अशी टिल्ट झाली आहे, आता ही पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरणार तेव्हा ही हा जो रेड कलरने मी दाखवला आहे याच ॲक्सिस भोवती पृथ्वी फिरणार, येत्या लक्षात। म्हणजेच पृथ्वीचं जे रोटेशन आहे ते पण टिल्टेड वेनी होते, म्हणजेच वाकलेली पृथ्वी जी आहे, म्हणजे अशी गोल न फिरता अशा पद्धतीने वाकली असून ती पृथ्वी स्वतःभोवती फिरते, येत्या लक्षात। आणि त्याच पद्धतीने
हीच पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरणार तेव्हा पण ही टिल्टेड वेनीच फिरणार. म्हणजे आता बघा, हा जो टिल्ट असा आहे म्हणजे ॲक्सिस जर का असा आहे तर पृथ्वी पण याच पद्धतीने अशी रोटेट होताना आपल्याला दिसून येणार. येत्या लक्षात. मग आता जर का पृथ्वी वाकलेली म्हणजे वाकलेली असून अशी जर का सूर्याभोवती फिरत आहे तर यामुळे काय होणार, सूर्यकिरणं जे आहेत जी पृथ्वीवर पडतात त्यांचं जे वितरण आहे ते असमान होणार. असमान म्हणजे कसं बघा, आता सूर्यापासून डायरेक्टली आपण म्हणतो की सूर्यापासून सूर्यकिरण पृथ्वीवर येतात, ठीक आहे. पण आता सूर्यकिरण जेव्हा पृथ्वीवर येतात तर तेव्हा यांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, यांचं जे वितरण आहे म्हणजेच सूर्यप्रकाश जे पृथ्वीवर पडत आहेत ते असमान होणार. असमान म्हणजे कसं, आता बघा मी तुम्हाला दोन्ही केस सांगते सिंपल. आता ही पृथ्वी आहे बरोबर आहे, आणि ही पृथ्वी असल्यावर जर का पृथ्वीचा ॲक्सिस सरळ असता, येत्या लक्षात, म्हणजेच असा परपेंडिक्युलर ॲक्सिस असता आणि पृथ्वी सरळ असती म्हणजे ती सरळच रोटेट झालेली असती, वाकलेली नसती, तर ह्या केसमध्ये काय असते मला सांगा. असं एखादा वर्तुळाकार गोष्ट आहे जी सूर्यासमोर आहे, अशा वेळेस सूर्यांची जी किरणं आहे हे यांचं वितरण जे आहे हे अशा पद्धतीने असतं. येत्या लक्षात, येत्या का लक्षात. म्हणजेच आता बघा, आपण इथे काय म्हटलं असतं की जनरली आपण पृथ्वीला जे अक्षवृत्तांनी डिस्ट्रीब्यूट करतो, म्हणजेच बघा आपण मेजर जे इम्पॉर्टंट आहे ते कोणते कोणते कन्सिडर करतो, तर हा झाला कर्कवृत्त म्हणजेच ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, त्यानंतर 0 डिग्री म्हणजेच झाला विषुववृत्त, ठीक आहे, आणि त्यानंतर ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणजेच हा झाला मकर वृत्त. येत्या लक्षात. मग अशा पद्धतीने जर का पृथ्वी सरळ असती तर तेव्हा काय झालं असतं की ही जी सूर्यकिरणे आहेत जे पृथ्वीवर पडत आहेत तर यांचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते इक्वल राहिलं असतं. म्हणजेच जेवढी सूर्यकिरण कर्कवृत्तावर पडत आहेत तेवढेच अमाऊंटमध्ये सूर्यकिरण हे मकर वृत्तावर देखील पडले असते. येत्या लक्षात. कारण पृथ्वी कशी आहे, सरळ आहे आणि एका बाजूला सूर्यकिरण असते एका बाजूला सूर्यकिरण नसते. म्हणजे ह्या साईडनी मग आपण काय म्हटलं असतं की ह्या साईडनी रात्र आहे आणि ह्या साईडनी काय आहे, दिवस आहे. येत्या लक्षात. आणि जेव्हा ही पृथ्वी रोटेट होणार म्हणजे स्वतः भोवतीच फिरणार तेव्हा मग काय झालं असतं, जेव्हा हा एरिया या साईडने आला असता मग तेव्हा इकडे दिवस झाला असता आणि त्याच्या अपोजिट साईडनी रात्र झाली असती. पण आता ही कोणती झाली, ही आयडियलिस्टिक स्टेट झाली. म्हणजेच आपण इथे काय कन्सिडर करत आहे की जर का पृथ्वी सरळ असती म्हणजे ॲक्सिस जो आहे तो परपेंडिक्युलर असता तर अशा प्रकारे सूर्यप्रकाशांचं किंवा सूर्यकिरणांचं वितरण झालेलं असतं. परंतु आता मला सांगा, रियालिटीमध्ये अशी केस आहे का, नाही. रियालिटीमध्ये काय आहे तर सूर्याचा किंवा पृथ्वीचा जो ॲक्सिस आहे तो टिल्टेड आहे. म्हणजेच पृथ्वी काय झालेली आहे, वाकलेली आहे असं आपण म्हणू, तिरपी आहे आणि अशीच ती सूर्याभोवती फिरते. आता या केसमध्ये मला सांगा, हा कर्कवृत्त, हा विषुववृत्त आणि हा मकर वृत्त होणार. येत्या लक्षात. आणि पृथ्वीचा जो ॲक्सिस आहे तो कसा आहे, हा तिरपा. आता या वेळेस काय होणार, जेव्हा सूर्यकिरण पृथ्वीवर पडणार तर त्यावेळेस बघा मकर वृत्तावर, कर्कवृत्तावर आणि विषुववृत्तावर येणाऱ्या सूर्यकिरणांचं जे पर्सेंटेज आहे किंवा जे प्रमाण आहे हे आपल्याला आता असमान दिसून येणार. म्हणजेच बघा तुम्हाला इथे दिसत असेल, हा जो कर्कवृत्त आहे याचा एवढाच पोर्शन सूर्यासमोर आहे, विषुववृत्ताचा एवढा पोर्शन आहे आणि मकर वृत्ताचा एवढा पोर्शन आपल्याला दिसून येतो, ठीक आहे. म्हणजेच काय की इथे पडणाऱ्या सूर्यप्रकाशांचं वितरण सेम आहे का, नाही. तर जेवढा पोर्शन सूर्यासमोर येणार मग त्या तेवढ्याच पोर्शनवर सूर्यप्रकाश पडणार किंवा सूर्यकिरण पडणार. येत्या लक्षात. मग आता ह्या केसमध्ये किंवा अशी कंडिशन असल्यामुळेच आपल्याला ओव्हरऑल जे दिवस आणि रात्र हा जो कन्सेप्ट आहे यामध्ये आपल्याला वेगवेगळे सीन बघायला मिळतात किंवा वेगवेगळे आपल्याला जनरली आपण काय म्हणू त्यामध्ये वेगवेगळा फरक दिसून येतो. फरक म्हणजेच काय तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असणार किंवा सिम्पली बघा, पृथ्वीवर जे दिवस आणि रात्र हा कन्सेप्ट आहे किंवा ही जी संकल्पना आहे ती कशामुळे निर्माण होते तर सिंपल आहे. पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर असणार किंवा पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्यकिरण पडतायत तिथे काय असणार, दिवस, आणि पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्यकिरण पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी काय असणार, रात्र.
येत्या लक्षात. आणि दिवस आणि रात्र हा कन्सेप्ट कशावर डिपेंड असते, तर आपण सिंपल म्हणतो हा कन्सेप्ट डिपेंड असते रोटेशनवर. रोटेशन म्हणजेच काय, पृथ्वी जी स्वतःभोवती फिरते, परिवलन करते, तर त्यामुळे दिवस आणि रात्र निर्माण होतात. म्हणजे एका भागात दिवस असणार तर त्याच्या अपोजिट भागात काय असणार, रात्र असणार. ठीक आहे. मग आता हा जर कन्सेप्ट असा आहे तर मग एक आयडियल सीन काय असायला पाहिजे होता, की ज्या भागामध्ये सूर्यकिरण पडतायत तर त्या भागामध्ये आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करू. ज्या भागामध्ये सूर्यकिरण पडतायत त्या भागांमध्ये काय असायला पाहिजे होता, 12 तास दिवस. आणि ज्या भागामध्ये सूर्यकिरण नाही पडत आहे म्हणजेच त्याचा अपोजिट तो भाग आहे तर त्या ठिकाणी काय असायला पाहिजे होतं, तर आपण असं म्हणू की 12 तासांची रात्र असायला पाहिजे होती. ठीक आहे. मग परत पृथ्वी काय होणार, रोटेट होणार. म्हणजे जिकडे अंधार होता, रात्र होती, तिथे काय येणार 12 तास दिवस. आणि जिकडे दिवस होता, ज्या भागामध्ये दिवस होता तिकडे काय येणार मग रात्र होणार. आणि हे 12-12 तासाचं असायला पाहिजे होतं. पण रियालिटीमध्ये, वास्तविकतेमध्ये आपल्याला प्रत्येक दिवशी म्हणजेच संपूर्ण वर्षभरात प्रत्येक दिवशी आपल्याला हे असं इक्वली दिवस आणि रात्र बघायला मिळत नाही. आता बघा, काही ठिकाणी जे पृथ्वीवरच्या काही भागांमध्ये दिवस हा 12 तासांपेक्षा जास्त असतो, काही भागामध्ये रात्र ही 12 तासांपेक्षा जास्त असते, काही भागामध्ये पृथ्वीवरच्या काही भागांमध्ये दिवस कमी रात्र जास्त किंवा रात्र जास्त दिवस कमी. मग हे असे वेगवेगळे अनइक्वल डिस्ट्रीब्युशन आपल्याला बघायला मिळतात किंवा अनइक्वल दिवस आणि रात्र आपल्याला बघायला मिळतात. मग हे एक्झॅक्टली का तयार होतात किंवा हे असं का होते, हाच कन्सेप्ट आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर ओव्हरऑल कन्सेप्ट हा कशाशी संबंधित असणार आहे, तर तो असणार आहे दिवस आणि रात्र. आणि ते एकूण किती तासाचे आहे त्यावर तो डिपेंड असणार आहे. आणि हे सर्व जे काय होत आहेत तर हे कशावर डिपेंड आहे, तर हे फक्त पृथ्वीच्या रोटेशनवरच डिपेंड नसणार आहे, तर पृथ्वीचं जे रिव्होल्युशन होते म्हणजे पृथ्वीचं जे परिभ्रमण होते, पृथ्वी जी सूर्याभोवती फिरते त्यावर देखील ते डिपेंड असणार आहे. येत्या लक्षात. त्यामुळे आता आपल्याला इथे दोनही गती कन्सिडर करायची आहेत. म्हणजे पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं आणि पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं, हे दोन्ही कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे अनइक्वल डिस्ट्रीब्युशन आपण म्हणतोय की सूर्यप्रकाशाचं वितरण हे पृथ्वीच्या सर्व भागावर समान नाही आहे. येत्या लक्षात. मग आता हे जे अनइक्वल डिस्ट्रीब्युशन आहे किंवा असमान वितरण आहे, यासाठी सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट कुठला असणार आहे, ते म्हणजे पृथ्वीचं टिल्टेड असणं. पृथ्वी काय आहे, वाकलेली आहे, तिचा ॲक्सिस टिल्ट आहे, त्यामुळे आपल्याला हे असमान वितरण दिसून येते. तर हा कन्सेप्ट देखील आपल्याला इथे लागणार आहे. तर ह्या दोन्ही कन्सेप्टच्या बेसिसवर आपल्याला आजचा हा कन्सेप्ट शिकायचा आहे. ठीक आहे, लक्षात येता इथपर्यंत. मग आता बघा, आपण वेगवेगळ्या कंडिशन्स त्यामध्ये स्टडी करू. आता स्टडी करत असताना बघा, सुरुवातीला आपण काय म्हणणार, हा आहे सूर्य आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरत आहे. येत्या लक्षात. आणि सूर्याभोवती जी पृथ्वी फिरते तर तिचा जो पाथ आहे, ज्या मार्गाने ती फिरते, परिभ्रमण करते, तर तो मार्ग हा प्रॉपर वर्तुळाकार नाही आहे, तर तो असा इलिप्टिकल आहे असा दिसून येणार. बघा, अशा पद्धतीने इलिप्टिकल शेपमध्ये पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. मग इलिप्टिकल शेपमध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्यामुळे बघा, सूर्याभोवती फिरताना पृथ्वी अशा एका पोझिशनवर जाते जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांचं अंतर हे जास्त असते, म्हणजेच मॅक्झिमम अंतर असते. कारण शेप जो आहे म्हणजे ज्या मार्गाने पृथ्वी सूर्याभोवती फिरते ते प्रॉपर वर्तुळाकार आहे का, नाही, तो प्रॉपर वर्तुळाकार नाही आहे, तो इलिप्टिकल आहे. इलिप्टिकल म्हणजे काय, तर ही दोन साइड आपल्याला दिसणार लांब आहे आणि वरून आपल्याला दिसणार हा असा कॉम्प्रेस झालेला शेप आहे. बरोबर आहे. मग या अशा आकाराच्या मार्गाने पृथ्वी काय करते, सूर्याभोवती फिरते. मग याच्यामुळे बघा काय होणार, एका पोझिशन अशी येणार, एक कंडिशन अशी येणार की जिथे सूर्य आणि पृथ्वी यांचं अंतर हे कसं असणार, मॅक्झिमम असणार. ठीक आहे. मग परत आता बघा, पृथ्वी फिरत फिरत येत आहे, मग पृथ्वी अशा एका कंडिशनवर असणार किंवा पोझिशनवर असणार. बघा, तिथून सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधलं जे अंतर आहे हे मिनिमम असणार. येत्या लक्षात. म्हणजेच बघा, अशी एक पोझिशन जिथे सूर्य आणि पृथ्वी यांचं अंतर कसं आहे, मॅक्झिमम आहे म्हणजे जास्त आहे. आणि त्यानंतर अशी एक पोझिशन की ज्या वेळेस पृथ्वी ही सूर्याच्या जवळ असणार, म्हणजेच सूर्य आणि पृथ्वी यांचं अंतर हे कसं असणार, मिनिमम असणार म्हणजेच कमी असणार.
येत्या लक्षात. आणि असं का होते, कारण हा जो पाथ आहे, हा जो मार्ग आहे, हा वर्तुळाकार आहे का, नाही. मग आता बघा, ही जी कंडिशन्स असतात किंवा ह्या ज्या पोझिशन असतात, यांना भूगोलमध्ये आपण काय म्हणतो, तर यांना आपण म्हणतो पेरिहेलियन आणि एपिहेलियन. यांनाच काय म्हणतो आपण, पेरिहेलियन आणि एपिहेलियन. म्हणजेच बघा, एक मिनिट मी तर तुम्हाला सांगते. बघा, पेरिहेलियन म्हणजेच काय, जो भाग जवळ आहे, जवळ आहे म्हणजेच काय, जिथे दोघांमधलं अंतर हे कसं असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे जेव्हा पृथ्वी ही सूर्यांच्या जवळ असते, सूर्य आणि पृथ्वी या दोघांचं अंतर हे कमी असते, म्हणजे मिनिमम असते, तेव्हा तिला म्हटलं जाते पेरिहेलियन पोझिशन. पेरिहेलियन पोझिशनला आपण मराठीमध्ये म्हणतो उपसूर्य. याला काय म्हणतो आपण, उपसूर्य. म्हणजेच उपसूर्य म्हणजेच काय, उपसूर्य म्हणजे अशी पोझिशन ज्या ठिकाणी पृथ्वी आणि सूर्य यांचं अंतर कसं आहे, कमी आहे. बरोबर आहे. आणि त्याच पद्धतीने बघा, एक अशी पोझिशन जिथे पृथ्वी आणि सूर्य यांचं अंतर कसं असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे, म्हणजेच जास्त असणार आहे, त्याला आपण म्हणतो एपिहेलियन. बघा, हेलियन म्हणजे सूर्य, हेलियन हा शब्द कशाला वापरला जाते, सूर्याला. मग एपी आणि पेरी. एपी म्हणजेच काय, की अंतर कसं असणार आहे, जास्त असणार आहे, त्याला आपण मराठीमध्ये अपसूर्य म्हणतो. त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, अपसूर्य. तर हे दोन कन्सेप्ट लक्षात आले. उपसूर्य म्हणजे कोणती पोझिशन, जिथे जवळ असणार, आणि अपसूर्य म्हणजे कुठली पोझिशन, जिथे पृथ्वी आणि सूर्य हे कसे असणार, एकमेकांपासून दूर असणार. ठीक आहे. तर आता आपण आपला मेन कन्सेप्ट कडे वळू. बघा, आता अशा पद्धतीने पृथ्वी ही काय करत आहे, सूर्याभोवती फिरत आहे. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हे लेक्चर बघत असताना, पृथ्वी जी आहे ही प्रॉपर वर्तुळाकार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पृथ्वी ही टिल्टेड आहे, म्हणजेच ती वाकलेली आहे. मग आता बघा, इथे तुम्हाला हा व्हाईट कलरमध्ये ॲक्सिस दिसत असणार. हा पृथ्वीचा ॲक्सिस आहे, ज्या भोवती पृथ्वी फिरते. ठीक आहे. मग आता बघा, हाच असाच ॲक्सिस, टिल्टेड ॲक्सिसनी पृथ्वी काय होणार, फिरणार. म्हणजे ही अशी येणार, तर इथे हा ॲक्सिस आपल्याला असा दिसणार. येत्या लक्षात. त्यानंतर परत ही अशीच पृथ्वी अशी फिरत या पोझिशनवर येणार, तिथे हा ॲक्सिस अशा पद्धतीने झाला. परत पृथ्वी ह्या डायरेक्शनने येणार, तर तिथे ॲक्सिस अशा पद्धतीने झाला. म्हणजे हा जो मी रेड कलरने तुम्हाला दाखवलेला आहे, हा काय आहे, पृथ्वीचा ॲक्सिस आहे. आणि अशी पृथ्वी काय करत आहे, परिभ्रमण करते. बरोबर आहे. आता आपण गोलार्ध कन्सिडर करू. गोलार्ध म्हणजेच काय, तर आपल्याला माहित आहे विषुववृत्त हे पृथ्वीला काय करते, दोन भागांमध्ये डिस्ट्रीब्यूट करते. बरोबर आहे, 0 डिग्री. मग विषुववृत्ताच्या वर कुठला झाला, उत्तर गोलार्ध, आणि विषुववृत्ताच्या खाली कुठला झाला, दक्षिण गोलार्ध. येत्या लक्षात. परत पृथ्वी इथे आले, मी हा कन्सिडर करते, हा झाला उत्तर गोलार्ध, हा झाला दक्षिण गोलार्ध. येत्या लक्षात. इकडे परत सेम बघा, इकडे येणार दक्षिण, हा झाला उत्तर, आणि परत इथे सेम उत्तर आणि दक्षिण गोलार्ध. आता बघा, सर्वांना डायग्राम दिसत आहे. आता आपण वेगवेगळी पोझिशन्स बघणार आहे. आपल्याला बघायचं काय आहे, तर आपल्याला सिंपल दिवस आणि रात्र हा कन्सेप्ट बघायचा आहे. मग दिवस आणि रात्र हा कन्सेप्ट बघत असताना सूर्यकिरण कुठे पोहोचत आहे किंवा सूर्यकिरण कुठे पडत आहे, त्यांचं वितरण कसं आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे. तर सुरुवातीला आपण गोलार्ध डायरेक्ट कन्सिडर करू. आणि गोलार्ध कन्सिडर करत असताना बघा, आता डायरेक्ट आपण इथून सुरुवात करू, इथनं. ठीक आहे. आता बघा, इथे सूर्य आणि पृथ्वी यांचं अंतर कसं आहे, मिनिमम आहे. आणि मिनिमम असल्यामुळे बघा, हा जो टिल्ट आहे, पृथ्वीचा जो टिल्ट आहे, हा एक्झॅक्टली सूर्याच्या समोर आहे. बरोबर आहे. म्हणजेच तुम्ही 3 डायमेन्शननी डायग्राम कन्सिडर करा. सूर्य आणि पृथ्वी हे एकमेकांच्या समोरासमोर आहे. म्हणजेच हा जो ॲक्सिस आहे, हा जो टिल्टेड ॲक्सिस आहे, हा एक्झॅक्टली सूर्याच्या समोर आहे. बरोबर आहे. आता हा एक्झॅक्टली सूर्यासमोर असल्यामुळे याचा अर्थ काय आहे, की पृथ्वीचा हा जो पूर्ण एक भाग आहे, म्हणजे ही जी साईड आहे ही कशी आहे, सूर्याच्या समोर आहे. आणि एक संपूर्ण साईड, त्याच्या मागचा भाग हा काय आहे, सूर्याच्या मागे आहे. तर मग मला सांगा, जो भाग हा एवढा पोर्शन सूर्यासमोर आहे, तिथे काय असणार, दिवस. आणि अपोजिट साईडनी काय असणार, रात्र असणार. आता हा कंप्लीट भाग जर का सूर्यासमोर आहे, तर मला सांगा सूर्यप्रकाश तिथे डायरेक्टली पोहोचणार, म्हणजेच डायरेक्ट सूर्यप्रकाश तिथे पडणार. आता हे डायरेक्ट सूर्यप्रकाश पडत असल्यामुळे इथे बघा काय होणार, ही जी सूर्यकिरण आहे
ही सूर्यकिरण या विषुववृत्तावर डायरेक्टली इनसाइड होणार, म्हणजेच काय, सूर्यकिरण डायरेक्टली तिथे पडणार. कशावर? विषुववृत्तावर. येत्या लक्षात, म्हणजे विषुववृत्तावर सूर्यकिरण परपेंडिक्युलर डायरेक्शननी पडणार, म्हणजे डायरेक्टली विषुववृत्तावर जाणार. ठीक आहे. आता जर का डायरेक्ट विषुववृत्तावर होत आहे, परपेंडिक्युलर आहे, म्हणजे सूर्यकिरण डायरेक्टली या संपूर्ण भागावर जात आहे, तर याचा अर्थ काय आहे की याचं जे वितरण आहे हे कसं असणार आहे, समान. म्हणजेच जेवढे सूर्यकिरण कर्कवृत्तावर पडतायत तेवढेच सूर्यकिरण मकरवृत्तावर देखील पडणार. त्या लक्षात. आता ह्या केसमध्ये जर का दोन्ही साईडनी इक्वल अमाऊंटनी सूर्यकिरण पडत आहेत, तर याचा अर्थ काय असणार, तर याचा अर्थ सिंपल आहे की इथे दिवस आणि रात्र हे दोन्ही काय असणार, सारखे असणार. इथे दिवस आणि रात्र दोन्ही काय असणार, सारखे असणार. सारखे म्हणजेच सेम 12-12 तासाचे. येत्या लक्षात. आणि दिवस आणि रात्र तर सारखे असणारच. परत बघा इथे काय होणार, पृथ्वीचा एक संपूर्ण भाग सूर्यासमोर आहे आणि एक भाग अपोजिट डायरेक्शनने आहे. असं असल्यामुळेच इथे काय होणार, ह्या पोझिशनला जो उन्हाळा आणि हिवाळा आहे हा पण काय असणार, तर सेम असणार. हिवाळा आणि उन्हाळा हा पण काय असणार, सारखा असणार. आता हिवाळा आणि उन्हाळा सारखा म्हणजेच कुठला, तर बघा दोन्ही गोलार्धामध्ये असणारे हिवाळा आणि दोन्ही गोलार्धांमध्ये असणारा उन्हाळा हे कसं असणार, सारखे असणार. म्हणजे जेवढ्या दिवस उन्हाळा आहे तेवढ्या दिवस तिथे हिवाळा आपल्याला दिसून येणार. मग आता इथं सर्व गोष्टी इक्वल आहे, बरोबर आहे. म्हणजे दिवस रात्र समान आहे, हिवाळा उन्हाळा समान आहे. तर अशा वेळेस याला आपण मग काय म्हणतो, इक्विनॉक्स. याला आपण काय म्हणतो, इक्विनॉक्स. इक्विनॉक्स म्हणजेच काय, इक्वल असणाऱ्या गोष्टी, बरोबर आहे. आणि याला आपण मराठीमध्ये म्हणतो संपत. त्या लक्षात, मराठी शब्द काय याला, संपत. संपत म्हणजे काय, इक्वल डेज अँड नाईट किंवा इक्वल समर अँड विंटर. येत्या लक्षात. आता बघा सेम केस. आता ही अशी पृथ्वी आहे, सेम गोष्ट आहे. अशीच टिल्टेड पृथ्वी ही काय होणार, रोटेट होत होत या पोझिशनवर येणार. म्हणजे आता आपल्याला कोणती पोझिशन कन्सिडर करायची आहे, ही ह्या साईडची. बघा आता ह्या साईडमध्ये काय होणार, हा आपला ॲक्सिस झाला, हा पृथ्वीचा ॲक्सिस झाला. ठीक आहे. आणि हा व्हाईटनी दाखवलेला विषुववृत्त झाला. दिसतंय का. आता बघा इथे काय होणार, हा वर झाला कर्कवृत्त आणि हा झाला मकरवृत्त. आता इथे बघा सूर्यकिरण जे आहेत, तर ही सूर्यकिरण बघा हा जो पोर्शन आहे हा पृथ्वीपासून जास्त हा जो कर्कवृत्त आहे, तर हा कर्कवृत्त सूर्यापासून जास्त जवळ आहे. म्हणजे जर आपण अंतर जर कन्सिडर आपण केलं तर हा काय आहे, जवळ आहे. मग मला सांगा, हा जवळ असल्यामुळे इथे काय होणार, तर इथे सूर्यकिरण आता कर्कवृत्तावर परपेंडिक्युलर पडणार. म्हणजे डायरेक्टली सूर्यकिरण कशावर पडणार, कर्कवृत्तावर. म्हणजे बघा ह्या पोझिशनवर जेव्हा पृथ्वी होती तेव्हा सूर्यकिरण डायरेक्टली कशावर पडत होते, विषुववृत्तावर. जशी जशी पृथ्वी दूर दूर जात आहे आणि ह्या पोझिशनवर येत आहे, आता सूर्यकिरण डायरेक्टली म्हणजेच आपण त्यासाठी म्हणतो परपेंडिक्युलर, सरळ तिथे इन्सिड होतात. मग आता जेव्हा सूर्यकिरण डायरेक्टली कुठल्या पोझिशनवर येणार, तर ते येणार कर्कवृत्तावर. आता विषुववृत्तावर येणार का, नाही. कारण कर्कवृत्त हा सूर्याच्या जास्त जवळ आहे ॲज कम्पेअर टू हा विषुववृत्त, बरोबर आहे, इक्वेटर. मग कर्कवृत्त जवळ असल्याच्याने आता सूर्यकिरण कुठे पडत आहे, डायरेक्टली परपेंडिक्युलर कर्कवृत्तावर. मग मला सांगा, ज्या ज्या ठिकाणी कर्कवृत्त आहे हा एरिया, इथे काय असणार, तर इथे हिवाळा जो आहे, इथे उन्हाळा जो आहे हा कसा असणार, जास्त असणार, बरोबर आहे. मग आता मला सांगा, कर्कवृत्त हे कुठल्या गोलार्धामध्ये आहे, तर कर्कवृत्त हे उत्तर गोलार्धामध्ये आहे. मग उत्तर गोलार्धामध्ये कर्कवृत्त असल्यामुळे उत्तर गोलार्धामध्ये काय असणार आहे, तर उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा आपल्याला बघायला मिळणार. येत्या लक्षात. आणि उत्तर गोलार्धामध्ये जर का उन्हाळा असेल, तर मला सांगा, आता हा जो मकरवृत्त आहे हा सूर्यापासून दूर आहे, याचं अंतर सूर्यापासून दूर आहे, त्यामुळे सूर्यकिरण इथे परपेंडिक्युलर पडणार का, नाही. तर सूर्यकिरण इथे तिरपे पडणार. आणि सूर्यकिरण इथे तिरपे पडत असल्यामुळे दक्षिण गोलार्धामध्ये मकरवृत्त कुठे आहे, दक्षिण गोलार्धामध्ये. तर दक्षिण गोलार्धामध्ये मकरवृत्त असल्यामुळे दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला हिवाळा बघायला मिळणार. येत्या लक्षात. म्हणजेच इकडे काय आहे, उन्हाळा आहे आणि इकडे काय आहे, दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा आहे. आता बघा परत उत्तर गोलार्धाची आपण कन्सिडर करू कंडिशन. उत्तर गोलार्धामध्ये सूर्यकिरण जे आहे हे डायरेक्टली कर्कवृत्तावर पडतायत,
बरोबर आहे. मग अशा वेळेस इथे आपल्याला मोठा दिवस बघायला मिळतो, कारण सूर्यकिरण जर परपेंडिक्युलर पडत असतील तर तिथे काय असणार, सूर्यकिरण पडण्याची जी इंटेन्सिटी आहे ती पण काय असणार, जास्त असणार. आणि जास्त इंटेन्सिटीमध्ये सूर्यप्रकाश असेल तर तिथं दिवस हा कसा असणार, मोठा. दिवस कसा असणार, मोठा असणार. आणि तो दिवस कुठला आहे तर मी तुम्हाला डेट सांगते, आधी आपण कन्सेप्ट समजून घेऊ. तर दिवस कसा असणार, मोठा असणार. मग मला सांगा, दिवस जर का मोठा आहे तर मग रात्र कशी असणार, तर साहजिकच आहे, रात्र ही लहान असणार. येत्या लक्षात. आणि असं का होतंय, कारण सूर्यकिरण डायरेक्टली परपेंडिक्युलर कशावर पडतायत, कर्कवृत्तावर. त्यामुळे ह्या वरचा जो गोलार्ध आहे, उत्तर गोलार्ध, यामध्ये एक पार्ट असा असणार की जिथे दिवस काय आहे, सर्वात मोठा आहे आणि रात्र कशी आहे, सर्वात लहान आहे. आणि याच्या सेम अपोजिट कंडिशन मग आपल्याला दक्षिण गोलार्धामध्ये बघायला मिळणार. आता बघा, उत्तर गोलार्धामध्ये जर का दिवस मोठा आहे तर दक्षिण गोलार्धामध्ये रात्र मोठी असणार. दक्षिण गोलार्धामध्ये रात्र मोठी असणार. आणि रात्र जर का मोठी आहे तर साहजिकच मला सांगा, मग दिवस कसा असणार, लहान. दिवस कसा असणार, लहान. येत्या लक्षात. तर आपण जनरली कन्सिडर कुठला करतो, उत्तर गोलार्धाच्या डेट्स आपण कन्सिडर करतो. मग असा दिवस जिथे दिवस काय आहे, मोठा आहे, तर तो कुठला झाला, तर 21 जून हा एक डेट येते. आणि बघा इथे काय असणार, उत्तर गोलार्धामध्ये समर म्हणजेच काय असणार, उन्हाळा असणार. म्हणून याला आपण काय म्हणतो, समर सोल्स्टिस. येत्या लक्षात. मग आता इकडे उन्हाळा झाला आणि वर कुठला झाला, उन्हाळा आणि खाली कुठला झाला, हिवाळा. आता परत पोझिशन आपण चेंज करणार. परत हीच पृथ्वी अशी रोटेट होत होत ह्या डायरेक्शनने येणार. मग आता इथे आल्यानंतर इथे पण बघा, हा जो ॲक्सिस आहे पृथ्वीचा हा असा आहे. म्हणजेच सेम ह्या पोझिशन, ही पोझिशन कुठे आली, इथे आली. आता बघा, ॲक्सिस जर का असा आहे म्हणजेच सूर्याच्या एक्झॅक्ट समोर आहे, तर मला सांगा ह्या पोझिशनमध्ये आता परत सेम पृथ्वी काय आहे, ॲज इट इज सूर्याच्या समोर आहे. आणि पृथ्वी सूर्याच्या समोर असल्यामुळे काय होणार, डायरेक्टली सूर्यकिरण कशावर परपेंडिक्युलर असणार, तर विषुववृत्तावर परपेंडिक्युलर असणार. विषुववृत्तावर सूर्यकिरण परपेंडिक्युलर असल्यामुळे बघा, कर्कवृत्त आणि मकरवृत्त दोन्हीवर सूर्यकिरणचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार, इक्वल असणार. म्हणजे परत मग मला सांगा, जर का सूर्यकिरण विषुववृत्तावर पडतायत तर आता इथे काय होणार, परत इक्विनॉक्स कंडिशन तयार होणार. इक्विनॉक्स म्हणजेच काय म्हणणार आपण त्याला, संपत. म्हणजेच इथं काय असणार, उन्हाळा एका गोलार्धामध्ये आणि एका गोलार्धामध्ये हिवाळा. त्यानंतर दिवस आणि रात्र हे कशी असणार, समान असणार. म्हणजे ह्या केसमध्ये काय होतं, दिवस मोठा रात्र लहान. आता परत पृथ्वी ह्या पोझिशनवर आली तर इथे काय असणार, जेवढा दिवस आहे तेवढीच काय असणार, रात्र असणार. म्हणजे दिवस आणि रात्र हे समान असणार. येत्या लक्षात. आता परत हीच पृथ्वी अशी रोटेट होत होत ह्या डायरेक्शनने जात आहे इथपर्यंत येत आहे आणि ह्या पोझिशनवर आली. आता ह्या पोझिशनवर आल्यानंतर परत सेम केस होणार. आता बघा, हा अशा प्रकारचा आपला ॲक्सिस आहे, बरोबर आहे. आणि हा झाला विषुववृत्त, हा झाला कर्कवृत्त आणि हा झाला मकरवृत्त. आता डायग्राममध्ये बघा आणि ॲक्सिसला कन्सिडर करून तुम्ही डायग्राममध्ये बघा. आता इथे सूर्यकिरणांपासून किंवा सूर्यांपासून सर्वात जवळ कोण आहे, तर तो आहे मकरवृत्त. आता इथे जवळ कोण आहे, मकरवृत्त आहे. तर त्यामुळे मला सांगा, सूर्यांची डायरेक्टली किरणे म्हणजे जे आपण परपेंडिक्युलर म्हणतो ते कशावर पडणार, ती पडणार मकरवृत्तावर. हे डायरेक्ट असणार. आणि विषुववृत्त आणि हा जो बघा, हा जो विषुववृत्त आहे आणि कर्कवृत्त आहे, इथेही कशी असणार, तर इन्क्लाइंड असणार. बरोबर आहे, तिरपे पडणार आणि डायरेक्ट कशावर असणार, मकरवृत्तावर असणार. मग मला सांगा, सेम इथे काय येणार बघा. आता मकरवृत्त कुठल्या गोलार्धामध्ये आहे, दक्षिण गोलार्धामध्ये. मग मकरवृत्तावर जर का सूर्यकिरण डायरेक्टली पडतायत तर याचा अर्थ मला सांगा, दक्षिण गोलार्धामध्ये दिवस कसा असणार, तर एक भाग असा असणार किंवा एकदा रोटेशन म्हणजे पृथ्वी अशा पोझिशनमध्ये असणार की तिथे दिवस काय असणार, मोठा. आणि रात्र कशी असणार, मग लहान. येत्या लक्षात. दिवस कसा आहे, मोठा आहे, तर तीच रात्र कशी असणार, लहान असणार. आणि त्याच दिवशी उत्तर गोलार्धामध्ये काय केस असणार, तर उत्तर गोलार्धामध्ये बघा, आता इथे मात्र दिवस कसा असणार, लहान. येत्या लक्षात. आणि रात्र कशी असणार, मोठी. दिवस कसा आहे, लहान आणि रात्र कशी असणार, मोठी असणार. येत्या लक्षात. त्यानंतर परत मकरवृत्तावर डायरेक्टली परपेंडिक्युलर आहे सूर्यकिरण. म्हणजे याचाच अर्थ दक्षिण गोलार्धामध्ये काय असणार,
तर दक्षिण गोलार्धामध्ये असते उन्हाळा, तर उत्तर गोलार्धामध्ये काय असणार, उत्तर गोलार्धामध्ये असतात हिवाळा, उत्तर गोलार्धामध्ये काय असणार, हिवाळा. म्हणून आपण याला काय म्हणतो, विंटर सोलेस्टाईस. येत्या लक्षात, कारण आपण काय कन्सिडर करतो, आपण कन्सिडर करतो उत्तर गोलार्ध. मग आता मला सांगा, ह्या पोझिशन्स तुमच्या लक्षात आल्या का? बघा, जर का पृथ्वी आणि सूर्य, बघा हा सूर्य झाला, आता जर का पृथ्वी ह्या पोझिशनवर असणार, ही एक पोझिशन आणि ही एक पोझिशन, जिथे काय आहे, हा जो ॲक्सिस आहे, हा ॲक्सिस डायरेक्टली सूर्यासमोर आहे, तर अशा केसमध्ये दिवस आणि रात्र हे दोन्ही काय असतात, समान असतात. दिवस आणि रात्र दोन्ही काय असणार, समान. येत्या लक्षात, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इक्विनॉक्स. बरोबर आहे. त्यानंतर परत इकडे ह्या पोझिशनवर आली, तर ह्या पोझिशनवर आल्यानंतर परत बघा, उत्तर गोलार्धामध्ये काय असणार, दिवस मोठा, आणि दिवस जर का मोठा आहे तर मग रात्र कशी असणार, लहान. आणि सेम दक्षिण गोलार्धामध्ये मग काय असणार, तर मला सांगा, दिवस हा कसा असणार, लहान, आणि रात्र कशी असणार, मोठी. म्हणजेच अपोजिट कंडिशन आपल्याला बघायला मिळतात. आणि इथे परत दिवस आणि रात्र दोन्ही काय असणार, समान. म्हणजेच अशा आपल्याला दिवस आणि रात्र यांचं डिस्ट्रीब्युशन बघायला मिळते. हे आपण एक्स्ट्रीम पॉईंट कन्सिडर करत आहे. येत्या लक्षात, म्हणजेच बघा, जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरणार तर ती एक वेळेस अशा पोझिशनवर जाणार की जेव्हा दिवस आणि रात्र दोन्ही कसे असणार, समान असणार. त्यानंतर परत रोटेट होत असताना एक पिरियड असा येणार की जेव्हा उत्तर गोलार्धामध्ये दिवस मोठा रात्र लहान, दक्षिण गोलार्धामध्ये दिवस लहान रात्र मोठा. परत पोझिशन ह्या पोझिशनवर आली तर दिवस आणि रात्र समान, आणि परत ह्या पोझिशनवर गेली तर इकडे काय होणार, तर बघा, दिवस लहान रात्र मोठी, दिवस मोठा आणि रात्र लहान. म्हणजेच सिंपल आहे की ॲक्सिस हा जो आहे पृथ्वीचा, हा टिल्ट असल्यामुळे पृथ्वीचा जो भाग मॅक्झिमम सूर्यप्रकाश रिसीव करणार, सनरेज रिसीव करणार, त्यानुसार तिथे दिवस आणि रात्र यांचं डिस्ट्रीब्युशन झालेलं असणार. आता हे झालं एक परफेक्ट आपण एक पिरियड कन्सिडर केला, दिवस आणि रात्र म्हणजेच 24 तासचा एक आपण पिरियड कन्सिडर केला. पण इन जनरल जर का बोलायचं झालं तर मग आपण हिवाळा आणि उन्हाळा कन्सिडर करतो. आता ह्या केसमध्ये काय असणार, हिवाळा आणि उन्हाळा सारखे आहे. ह्या केसमध्ये काय असणार, तर बघा, वरचा जो उत्तर गोलार्ध आहे तिथे काय असणार, उन्हाळा, आणि वर उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा आहे, तर दक्षिण गोलार्ध हा बघा तुम्हाला इथे दिसत असणार, हा जो आपला हा टिल्ट आहे हा दक्षिण गोलार्धाचा भाग आहे. बरोबर आहे. आणि मला सांगा, सूर्यप्रकाश इथपर्यंतच पडत आहेत, म्हणजेच दक्षिण गोलार्ध हा काळोख्यामध्ये आहे, सूर्यप्रकाशही तिथे पोहोचत नाही आहे, म्हणजेच याचाच अर्थ इथे काय असणार, हिवाळा असणार. येत्या लक्षात. आता परत ह्या पोझिशनवर आल्यावर सेम, आणि नंतर ह्या पोझिशनवर गेल्यावर बघा, आता बघा हा ॲक्सिस इथे आहे, म्हणजेच हा झाला दक्षिण गोलार्धाचा शेवटचा पार्ट, आणि सूर्यप्रकाश जो आहे तो इथपर्यंत पडत आहे, म्हणजेच याचाच अर्थ मला सांगा इथे काय असणार, तर इथे असणार उन्हाळा, आणि इथे उन्हाळा आहे, तर हा बघा उत्तर गोलार्धाचा हा जो पोलर आहे, ज्याला आपण पोलर टिल्ट म्हणतो, तर हा पोल इथे आहे. येत्या लक्षात. आणि हा पोल इथे असल्यामुळे बघा सूर्यप्रकाश एवढेच पडत आहेत. येत्या लक्षात. आणि पोल इथे आहे, तर त्यामुळे मला सांगा इथे काय असणार, उन्हाळा, आणि इथे काय असणार, हिवाळा, आणि इथे काय असणार, उन्हाळा. म्हणजे अशा पद्धतीने हिवाळा आणि उन्हाळ्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिसतात. आणि हे फिरत असताना एक दिवस किंवा 24 तास आपण बघतो, तर त्या 24 तासांमध्ये आपल्याला अशा 4 कंडिशन दिसून येतात. 4 कंडिशनमधल्या 2 कंडिशन सेम आहे की 24 तासमधले 12 तास दिवस 12 तास रात्र म्हणजे इक्वल असणार, आणि 2 कंडिशन अपोजिट आहे. 24 तासामध्ये दिवस मोठा रात्र लहान, आणि दिवस लहान तर रात्र मोठी. तर अशा ह्या पोझिशन आपल्याला दिसून येतात. येत्या लक्षात. मग आता यांचे डेट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, आणि याला नावे काय काय दिलेली आहेत ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पण आता तुम्ही एक गोष्ट इथेच कन्सिडर करा, हे मी तुम्हाला सांगतेच नंतर. परत ह्याच डायग्रामवर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की सूर्यकिरणे जे पृथ्वीवर पडतात, आणि सूर्यकिरण पृथ्वीवर पडत असताना त्यांचं जे एक आपण म्हणू की कर्कवृत्त, बघा ह्या पोझिशनवर मला सांगा सूर्यकिरण डायरेक्टली कशावर पडले होते, तर ते पडले होते विषुववृत्तावर, इक्वेटरवर. हे कसे होते, डायरेक्टली परपेंडिक्युलर होते. आता पृथ्वी अशी टर्न होत आहे, तर मला सांगा सूर्याचं हे जे
सूर्यकिरण आहेत तर ते कुठे शिफ्ट होत आहे, तर हे कर्कवृत्तावर शिफ्ट होत आहे. येत आहे का लक्षात? हे कुठे शिफ्ट होत आहे, कर्कवृत्तावर. कारण ह्या पोझिशनवर काय म्हटलं मी, सूर्यकिरण कुठे परपेंडिक्युलर आहे, विषुववृत्तावर. आता जशी पृथ्वी अशी इकडे रोटेट होत आहे, इकडे रोटेट झाल्यानंतर पृथ्वी अशी टिल्ट झाली. अशी टिल्ट झाल्यामुळे विषुववृत्त दूर गेला आणि हा कर्कवृत्त सूर्याच्या जवळ आला. आता कर्कवृत्त सूर्याच्या जवळ आल्यामुळे सूर्यकिरण परपेंडिक्युलर कुठं पडले, तर ते होते कर्कवृत्तावर. आता परत अशीच पृथ्वी टिल्ट होत आहे आणि या डायरेक्शनने आली, तर इथे परत मला सांगा कशावर आले, विषुववृत्तावर. आणि परत इकडे जात असताना बघा, इथे बघा, आता इथे कोणता पोर्शन पृथ्वीच्या जवळ आला, तो म्हणजे मकरवृत्त. तर आता सूर्यकिरण कशावर परपेंडिक्युलर पडणार, मकरवृत्तावर. म्हणजेच सूर्यकिरण परपेंडिक्युलर पडण्याची जी रेंज आहे तर ती लक्षात येत आहे का, ती रेंज व्हॅरी होते कर्कवृत्तापासून मकरवृत्तापर्यंत. म्हणजेच सूर्यकिरण हे कधी कर्कवृत्तावर परपेंडिक्युलर असतात, नंतर मग ते शिफ्ट होऊन विषुववृत्तावर येतात, नंतर ते शिफ्ट होऊन मकरवृत्तावर जातात, परत मकरवृत्तावरून विषुववृत्त, विषुववृत्तावरून कर्कवृत्त. म्हणजेच सूर्यकिरण परपेंडिक्युलर पडण्याची जी डायरेक्शन आहे ती पण काय होत राहते, चेंज होत राहते. आणि ह्याच डायरेक्शनला आपण काय म्हणणार, तर बघा ती ज्या वेनी शिफ्ट होते त्या वेनी तिची नावं दिली जातात. आता बघा इथे कुठं परपेंडिक्युलर आहे, ह्या केसमध्ये बघा सूर्यकिरण कुठे परपेंडिक्युलर पडतायत, मकरवृत्तावर, बरोबर आहे. ह्या पोझिशनपासून पृथ्वी ह्या पोझिशनपर्यंत जाणार, इथे कुठे परपेंडिक्युलर आहे, विषुववृत्तावर. मग आता मला सांगा, सूर्यकिरण परपेंडिक्युलर पडण्याची डायरेक्शन वर जात आहे की खाली जात आहे, तर वर जात आहे. म्हणजेच मकरवृत्ताकडून कुठे जात आहे, विषुववृत्तावर जात आहे. येत आहे लक्षात? मग आता मला सांगा, हा झाला मकरवृत्त आणि हा झाला विषुववृत्त. आता जेव्हा पृथ्वी ह्या डायरेक्शननी रोटेट होणार तर तेव्हा सूर्यांची किरणे हे कुठून कुठं प्रवास करणार, मकरवृत्तापासून विषुववृत्तापर्यंत, म्हणजेच वरच्या डायरेक्शननी प्रवास करणार. आता मला सांगा, मकरवृत्ताला विषुववृत्त हा उत्तर दिशेला आहे की दक्षिण दिशेला आहे, तर उत्तर दिशेला आहे. म्हणजे हा खाली आहे तर मकरवृत्ताच्या ही दिशा वरची झाली ना, म्हणजेच उत्तर दिशा झाली ही. म्हणजेच सूर्यकिरण हे जी ट्रॅव्हल करत आहे वरची दिशा जे मी म्हणत आहे, म्हणजेच कोणत्या दिशेकडे ट्रॅव्हल करत आहे, उत्तरेकडे ट्रॅव्हल करत आहे. मकरवृत्तापासून जसं जसं तुम्ही उत्तर दिशेला जाल तर मग तिथे काय येणार, विषुववृत्त येणार. म्हणजेच सूर्यकिरण मकरवृत्तापासून विषुववृत्तापर्यंत प्रवास करतायत, म्हणजेच उत्तरेकडे तो प्रवास करतोय. येत आहे लक्षात? मग हा उत्तरेकडे प्रवास करत असताना परत आता बघा ह्या केसमध्ये पण बघा, इथे सूर्यकिरण कुठे आहे, परपेंडिक्युलर, ते आहे विषुववृत्तावर. आणि इथून इकडे येत असताना सूर्यकिरण कुठे आहे, तर ते आहे कर्कवृत्तावर. मग आता परत मला सांगा, हा झाला विषुववृत्त आणि हा झाला कर्कवृत्त. आता सूर्यकिरण इथे विषुववृत्तावर होते, इथून इथपर्यंत येईपर्यंत सूर्यकिरण कुठे परपेंडिक्युलर चालले, कर्कवृत्त. म्हणजे परत सूर्यकिरण विषुववृत्ताकडून कर्कवृत्ताकडे. मग आता मला सांगा, ही पण कोणती दिशा झाली, उत्तर. विषुववृत्ताच्या कर्कवृत्त कोणत्या दिशेला आहे, उत्तर दिशेला आहे. म्हणजेच ह्या पोझिशनपासून ते ह्या पोझिशनवर येईपर्यंत सूर्यप्रकाश हा कुठल्या दिशेने प्रवास करतो, उत्तर दिशेने प्रवास करतो. बघा, मकरवृत्ताकडून विषुववृत्त आणि विषुववृत्ताकडून कर्कवृत्त, म्हणजे तो वरवर जातोय, म्हणजेच उत्तर दिशेने तो प्रवास करतोय. म्हणून हा जो एकंदरीत प्रवास आहे ह्या पोझिशनपासून ते ह्या पोझिशनपर्यंत जिथे सूर्यकिरण हे उत्तरेकडे प्रवास करतात त्याला म्हणतात उत्तरायण. त्याला काय म्हटलात, उत्तरायण. आता सूर्य उत्तरायणमध्ये आहे किंवा सूर्य उत्तरायण पोझिशनमध्ये आहे, याचाच अर्थ काय की सूर्यकिरण किंवा सूर्यप्रकाश हा कुठल्या डायरेक्शननी प्रवास करतात, तर ते उत्तर या डायरेक्शननी प्रवास करतात, म्हणून त्यांना काय म्हटलं जाते, उत्तरायण. आता सेम केस बघा, ठीक आहे, येलो कलर घेऊ आपण. आता सेम केस बघा, आता ही झाली वरची डायरेक्शन, आता खालची डायरेक्शन आपण कन्सिडर करू. आता सेम इथे सूर्यकिरण कुठे आहे, तर इथे सूर्यकिरण आहे कर्कवृत्तावर. इथून कर्कवृत्तावर आहे, इथं सूर्यकिरण कुठे आहे, तर इथे आहे विषुववृत्तावर, बरोबर आहे. मग आता मला सांगा, कर्कवृत्तापासून विषुववृत्त म्हणजेच आता सूर्यप्रकाश खालच्या दिशेने प्रवास करताय. मग आता मला सांगा, इथे कर्कवृत्त होतं, इथे विषुववृत्त आहे. मग कर्कवृत्ताला विषुववृत्त कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे, तर ते आहे दक्षिण डायरेक्शनमध्ये.
येत आहे, म्हणजेच कर्कवृत्ताकडून कुठे जात आहे, विषुववृत्ताकडे खाली जात आहे, म्हणजेच दक्षिण भागाकडे जात आहे. आता इथे जर का विषुववृत्तावर असेल सूर्यकिरण, तर आता मला सांगा इथून परत या पोझिशनवर येईपर्यंत सूर्यकिरण कुठे आले, परपेंडिक्युलर मकर वृत्तावर. मग मला सांगा विषुववृत्ताला मकर वृत्त कोणत्या दिशेने आहे, खालच्या दिशेने आहे, म्हणजेच कोणत्या दिशेने आहे, दक्षिण दिशेने आहे. म्हणजे त्याचाच अर्थ काय, ह्या पोझिशन पासून तर ह्या पोझिशनवर पोहोचेपर्यंत सूर्यकिरण हे दक्षिणेकडे प्रवास करतात, म्हणजे ते खाली खाली जातात. आणि जर हे दक्षिणेकडे प्रवास करत आहे तर मग आपण याला काय म्हणणार, दक्षिणायन. याला काय म्हणणार आपण, दक्षिणायन. तर हाच आपला आजचा कन्सेप्ट होता. येत्या लक्षात, उत्तरायन आणि दक्षिणायन. उत्तरायन आणि दक्षिणायन म्हणजेच काय, एक्झॅक्ट लक्षात आलं का तुमच्या. सिंपल कन्सेप्ट आहे. ज्या पोझिशनवर पृथ्वी असणार आणि ज्या पोझिशनवर मॅक्झिमम सूर्यकिरण पडणार, ज्याला आपण परपेंडिक्युलर सूर्यकिरण म्हणतो, मग हे कोणत्या डायरेक्शननी मूव्ह होत आहे याच्यावरूनच काय ठरणार, उत्तरायण आहे की दक्षिणायन आहे. उत्तरायण आहे म्हणजेच काय, सूर्यप्रकाश हे वरच्या दिशेने आता परपेंडिक्युलर जायला लागले. आणि दक्षिणायन आहे म्हणजेच काय, तर सूर्यकिरण हे आता दक्षिण दिशेने परपेंडिक्युलर जायला लागले. तर अशा पद्धतीने हा एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे आपल्याला भूगोलमध्ये. येत आहे लक्षात. तर आता हे झाले ओव्हरऑल, म्हणजे इन जनरल जर सांगायचं झालं तर आपण उन्हाळा कुठे असणार, हिवाळा कुठे असणार, म्हणजे कुठल्या गोलार्धामध्ये उन्हाळा आहे, हिवाळा आहे, आपण हे सांगतो. त्यानंतर इन जनरल आपण डायरेक्शन सांगतो की दक्षिणायन सुरू आहे की उत्तरायण सुरू आहे. आणि मोर स्पेसिफिकली विचारलं की ठीक आहे मग उन्हाळा आहे, पण उन्हाळ्यामधला असा एक दिवस ज्या ठिकाणी मॅक्झिमम उष्णता आहे. मॅक्झिमम उष्णता म्हणजेच काय, मग दिवस खूप मोठा आहे, मग दिवस मोठा आहे तर रात्र काय असणार, छोटी असणार. तर मग तो कन्सेप्ट आपण हा पर्टिक्युलर ती तारीख देखील आपण सांगतो. तर आता मी तुम्हाला आय रिअली होप की तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल. लक्षात व्यवस्थित घ्यायचं की सूर्यप्रकाश कुठे पडत आहे आणि पोझिशन काय आहे. आणि हे मकर वृत्त, कर्कवृत्त आणि विषुववृत्त तीनही कन्सिडर करायचे. तर हा जर कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल तर आता फक्त मी तुम्हाला टर्मिनॉलॉजीच सांगते की कशाला काय म्हणायचं. बघा सिंपल फक्त टर्मिनॉलॉजीज आपण लक्षात घेऊ की कशाला काय काय म्हटलं आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय येणार, बघा पृथ्वीची गती आपण कन्सिडर केली. आता हे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहीतच असणार. बघा परिवलन कशाला म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर परिभ्रमण कशाला म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट किती दिवस फिरतात, किती कक्षा किती असते त्यांची, हे आपल्याला बेसिक माहिती आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचे हे दोन कन्सेप्ट लक्षात घ्यायचे. हां, ही जी PDF आहे ही आपली जी डेडिकेटेड बॅच आहे NCERTची मिशन प्रारंभ आपण सुरू केला आहे, त्यामध्ये तुमचं NCERT कव्हर केलं जाते. तर 11वी NCERTचं हे ट्रान्सलेशन आहे मराठीमधलं, म्हणजे आपण मराठीमधून ती बॅच कंडक्ट करतोय. तर ती PDF आहे, ठीक आहे. तर बघा अपसूर्य स्थिती म्हणजेच कोणते, तर अपसूर्य स्थिती म्हणजे अशी स्थिती जिथे काय असणार, पृथ्वी आणि सूर्य यांचं अंतर कसं असणार, कमाल. कमाल म्हणजेच मॅक्झिमम असणार, ठीक आहे. मग आता असा कोणता दिवस आहे की जिथे सूर्य आणि पृथ्वी हे जास्तीत जास्त दूर असतात, म्हणजे बिलकुल मॅक्झिमम डिस्टन्सवर असतात. तर तो दिवस कुठला आहे, 4 जुलै. तर बघा ह्या डेट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण MPSC राज्यसेवा प्रिलिममध्ये हे प्रश्न विचारण्यात आलेले होते. तर अपसूर्य ही स्थिती कधी असते, तर ही असते 4 जुलैला. म्हणजेच पृथ्वी आणि सूर्य यांचं अंतर कसं असणार, मॅक्झिमम असणार, दूर असणार. तेव्हा सूर्य आणि पृथ्वी हे अंतर पण त्यांनी दिलेलं आहे 152 मिलियन किलोमीटर, एवढे दूर असते त्या पोझिशनला, ठीक आहे. त्यानंतर त्याची अपोजिट म्हणजेच अपसूर्य स्थिती येणार. अपसूर्य म्हणजेच काय, पृथ्वी आणि सूर्य यांचं अंतर कसं आहे, किमान अंतरावर आहे. किमान अंतर म्हणजेच काय, कमी आहे. आता ही कंडिशन कधी असते, ती असते 3 जानेवारीला. म्हणजे 3 जानेवारीला सूर्य आणि पृथ्वी यांचं अंतर कसं असणार, कमी असणार. आणि बघा ते अंतर किती असते, 147 मिलियन किलोमीटर. येतं लक्षात. त्यानंतर बघा हे बघितले आपण
ऋतू तुम्हाला माहीत आहे, आता दिवस आपल्याला बघायचा आहे. तर हां, इथे बघा, लक्षात घ्या, मी कन्सेप्ट तुम्हाला सांगितला आहे, फक्त आपण बेसिक त्याला काय म्हणतात टर्मिनॉलॉजीज मराठीमध्ये मी तुम्हाला सांगते. ह्या पोझिशनवर जेव्हा पृथ्वी होती तर तेव्हा मला सांगा उत्तर गोलार्धामध्ये काय होता? उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा होता आणि दक्षिण गोलार्धामध्ये काय होता? हिवाळा होता. कारण तुमच्या पोलच लक्षात येणार बघा, हा जो पोल आहे हा उत्तर गोलार्धाचा पोल आहे आणि हा दक्षिण गोलार्धातील पोल आहे, बरोबर आहे. मग उत्तर गोलार्धाचा पोल सूर्यापासून जवळ आहे म्हणून उत्तर गोलार्धामध्ये काय असणार? उन्हाळा असणार. येतं लक्षात. मग आता उत्तर गोलार्धामध्ये जर का उन्हाळा आहे तर बघा इथे तुम्हाला थोडं व्हाईटमध्ये दिसत असणार बघा, सर्वात जास्त सूर्यप्रकाश हा कर्कवृत्तावर पडलेला दिसून येणार. म्हणजेच कर्कवृत्त हा सूर्यापासून जवळ असतो, कर्कवृत्तावर डायरेक्टली परपेंडिक्युलर सूर्यप्रकाश पडतात, म्हणजेच कर्कवृत्तावर असणार. येतं लक्षात. मग आता ह्या केसमध्ये उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा आहे. उन्हाळा आहे तर सर्वात मोठा दिवस कुठला? तर तो असते 21 जून. तो कुठला असते? 21 जून. आणि त्याला काय म्हटल्या जातात? उन्हाळा अयन दिन. त्याला काय म्हणतात? उन्हाळा अयन दिन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हटलं होतं? समर सोल्स्टाईस. इंग्लिशमध्ये समर सोल्स्टाईस म्हणतो आणि मराठीमध्ये उन्हाळा अयन दिन. म्हणजे सर्वात मोठा दिवस, ज्या दिवशी मॅक्झिमम सूर्यप्रकाश तिथे पडत आहे, तो दिवस कुठला? तर तो म्हणजे 21 जून. येतं लक्षात. मग आता मला सांगा, उत्तर गोलार्धामध्ये जर का उन्हाळा आहे तर दक्षिण गोलार्धामध्ये काय असणार? दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असणार. ठीक आहे. म्हणजे याच्या सिंपल काय करायचं, उत्तर गोलार्धाचे सर्व डेट्स वगैरे लक्षात ठेवायच्या आणि त्याच्या अपोजिट मग दक्षिण गोलार्धासाठी अप्लाय करायचं. त्यानंतर परत सेम ह्या पोझिशनवर पृथ्वी आली, इथे काय असणार? सूर्यप्रकाश हे विषुववृत्तावर आहे, सर्वीकडे सारखं असणार, सारखं आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये? इक्विनॉक्स. येतं लक्षात. आणि इक्विनॉक्स त्यामुळे याला काय म्हणणार? शरद संपात. याला काय म्हणणार? शरद संपात. आणि हे कधी असते? तर ते असते 23 सप्टेंबरला. येतं लक्षात. त्यानंतर परत ह्या पोझिशनवर जेव्हा जाणार, आता मला सांगा, बघा इथे तुम्हाला दिसत आहे मॅक्झिमम सूर्यकिरण कुठे आहे? मकर वृत्तावर आहे. मकर वृत्तावर आहे म्हणजेच काय? तर मला सांगा दक्षिण गोलार्धामध्ये आता उन्हाळा असणार, तर उत्तर गोलार्धामध्ये काय असणार? उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा असणार, बरोबर आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणणार? उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा आहे. मग आता हिवाळ्यातील असा एक दिवस जिथे फारच कमी सूर्यप्रकाश पडत आहे, तर तो दिवस कुठला असणार? 22 डिसेंबर. आणि त्या 22 डिसेंबरला मग आपण काय म्हणणार? हिवाळा अयन दिन. आता हे कुठे असणार? उत्तर गोलार्धामध्ये. तर याच्या अपोजिट कंडिशन कुठे असणार? दक्षिण गोलार्ध. आणि बघा इथे जो वर आहे तर हा कुठला येणार? शरद संपत आणि वसंत संपत, म्हणजेच इक्विनॉक्स. समर इक्विनॉक्स आणि विंटर इक्विनॉक्स. म्हणजे ह्या बाजूनी जर का सूर्यप्रकाश पडत असेल तर तिथे उन्हाळा असणार पण दिवस रात्र सेम, आणि हिवाळा असणार आणि दिवस रात्र सेम. तर अशा ह्या कंडिशन्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. उत्तर मी परत सांगते, आपण फक्त उत्तर गोलार्धाच्याच डेट कन्सिडर करतो, त्यामुळे कन्फ्यूज बिलकुल व्हायचं नाही. 21 जून याचा अर्थ काय? दिवस मोठा, बरोबर आहे. 22 डिसेंबर याचा अर्थ काय आहे? दिवस लहान. मग दिवस मोठा तर रात्र लहान आणि दिवस लहान तर रात्र मोठी. आणि इथे काय असणार? दिवस आणि रात्र सेम. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तारीख. एक मिनिट बघा, मग इथे तुम्हाला दिला 21 जूनची स्थिती काय असते? तर बघा 21 जूनला काय असणार? सूर्यांची किरणे कशावर असणार? कर्कवृत्तावर परपेंडिक्युलर असणार, जे मी तुम्हाला सांगितलं आहे. तर त्याला आपण समर सोलस्टाईस म्हणतो, म्हणजेच उन्हाळ्यातील अयन दिन असं आपण म्हणतो. ठीक आहे. या वेळेस बघा उत्तर गोलार्धामध्ये काय असणार? उन्हाळा. तर दक्षिण गोलार्धामध्ये काय असणार? हिवाळा. मग आता उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये हे सुरू आहे. तर बघा उत्तर गोलार्धामध्ये 21 जून हा सर्वात मोठा दिवस असणार, तर मग रात्र कशी असणार तिची? लहान. आणि या उलटची परिस्थिती म्हणजेच बघा दक्षिण गोलार्धामध्ये काय असणार? दिवस आणि रात्र, म्हणजे अपोजिट करायचा आहे. आणि 21 जून नंतर सूर्य कुठे जाणार? विषुववृत्ताकडे सरकू लागणार, म्हणजेच काय सुरू होणार? दक्षिणायन सुरू होणार. येतं लक्षात. त्यानंतर बघा 22 डिसेंबरची स्थिती. 22 डिसेंबरला काय असणार? सूर्याची किरणे कशावर असतात? मकर वृत्तावर. त्याला आपण काय म्हणणार? हिवाळ्यातील अयन दिन, म्हणजेच विंटर सोलस्टाईस. 22 डिसेंबरची रात्र ही उत्तर गोलार्धातील सर्वात मोठी रात्र असणार, कारण सूर्यकिरण कुठे आहे? मकर वृत्तावर आहे.
मकर ऋतू म्हणजेच दक्षिण, मग दक्षिणेमधला दिवस मोठा, तर उत्तर गोलार्धातील रात्र काय असणार मग मोठी असणार, आणि दिवस हा सर्वात कमी कालावधीचा असतो. आणि नेक्स्ट बघा 21 मार्च आणि 23 सप्टेंबर. 21 मार्चला काय असणार, सूर्याची किरणे विषुववृत्तावर पडणार, म्हणून आपण याला काय म्हणणार, वसंत संपात म्हणजेच इक्विनॉक्स म्हणतो. ठीक आहे. या दिवशी सर्वत्र दिवस आणि रात्र कशी असते, समान असते. आणि सेम 23 सप्टेंबर म्हणजेच कुठलं, तर बघा सूर्याची किरणे विषुववृत्तावर लंबरूप पडतात, त्याला आपण शरद संपात म्हणजेच ऑटम सीझन हा म्हणतो. ठीक आहे, लक्षात येत्या लक्षात. तर ऑटम इक्विनॉक्स हे लक्षात ठेवायचं, म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा यातले मधातली ही पोझिशन असते. म्हणजे बघा मी समजून सांगते, शरद आणि वसंत ऋतू आपण कशाला म्हणतो, बघा इथे लक्षात येत असेल तुमच्या. बघा इथे काय आहे, हिवाळा. मग हिवाळा संपून जेव्हा उन्हाळा लागणार, म्हणजे हिवाळ्यापासून कशामध्ये, उन्हाळ्यामध्ये, तर त्या मधात जो पिरियड येतो त्याला आपण म्हणतो वसंत. आणि इथून उन्हाळ्यानंतर हिवाळा सुरू होण्याचा जो पिरियड असतो, म्हणजे तो ट्रान्सफॉर्मेशन होणारा, तर त्याला आपण म्हणतो शरद म्हणजेच ऑटम सीझन. ठीक आहे. तर असा हा आपला आजचा इंटरेस्टिंग टॉपिक होता. तर आय रिअली होप की तुम्हाला समजलं असणार. फार इंटरेस्टिंग आहे आणि एक्झाम ओरिएंटेड पण हा महत्त्वाचा आहे, कारण यावर बरेचसे PYQ आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे आयोग यावर प्रश्न विचारतात. तर हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. समजून घेतल्यानंतरच ह्या ज्या डेट्स आहे ह्या तुम्हाला लक्षात राहतील. ठीक आहे. आणि उत्तरायण आणि दक्षिणायन हा कन्सेप्ट देखील आपण बघितलेला आहे. तर आजचं हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की सांगा, आणि काही क्युरीज असतील तर तुम्ही त्या कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि बघा आपण याच पद्धतीने हे जे NCERTची बॅच आहे ही तुमच्यासाठी आपण कंडक्ट करतो. आपला एक इनिशिएटिव्ह आहे, तुम्हाला माहीतच असेल, मिशन प्रारंभ म्हणून. तर ही बॅच डेडिकेटली आपली कशाची आहे, NCERTची. म्हणजे जेवढेही NCERTs आहेत तर त्या NCERT सब्जेक्ट वाईज आपण या कोर्समध्ये कव्हर केलेल्या आहे. आणि NCERT ह्या जनरली इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतात, परंतु राज्यसेवा प्रिपेअर करणारे जे स्टुडंट आहेत तर ते मराठी माध्यमातून प्रिपेअर करतात. तर त्यामुळे आपण हा जो पूर्ण कोर्स आहे तो मराठी माध्यममधून घेतलेला आहे. म्हणजेच तुम्हाला अशा पद्धतीचं जे डेडिकेटेड मटेरियल आहे, नोट्स आहे, ह्या मराठी माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील. तर तुम्हाला काहीही क्युरीज असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.